आम्ही साधारण 1-1:30 वाजता दर्शन घेण्यासाठी प्रवेश केला व रात्रीचे आम्हाला 1 वाजला दर्शन घेऊन बाहेर यायला। तर मोबाईल लॉकर रूममध्ये होता। लॉकर रूममधनं मोबाईल घेऊन आता आम्ही चाललोय मंदिराचे काही व्हिडिओ घेण्यासाठी। चला तर मंदिराकडे जाऊया, तुम्हाला मंदिराचा व्ह्यू वगैरे दाखवतो आणि लाडू पण घेऊया। हा मंदिराचा व्ह्यू बघू शकता तुम्ही। मंदिराचा कळस आहे, मेन एंट्री। इथं दीप ज्योत आहे, सर्वजण आरती घेत आहे। मंदिराचा समोरनं व्ह्यू बघू शकता। मंदिराचा व्ह्यू घेऊन झालेला आहे। हे मंदिराच्या बाहेरचा परिसर। आता जाऊया आपण लाडू घेण्यासाठी। हे लाडूचं काउंटर आहे, इथं 5 रुपयाला बॅग भेटते। बॅग घेऊन आल्यानंतरला आपल्याला जे एंट्री तिकीट पास भेटलेला असतो त्या पासवर एका पासवर 1 लाडू फ्री देतात आणि त्यानंतरला अजून लाडू जर घ्यायचे असतील तरी लाडूंची लिस्ट आहे। बिग लाडू 200 रुपये, स्मॉल लाडू 50 रुपये, ह्या पद्धतीने लाडू आपल्याला घ्यायला मिळते। अशा लाईनी खूप सारे काउंटर आहेत, त्याच्यामुळे काहीही प्रश्न नाही, खूप काउंटर आहेत। हे प्राइस लिस्ट आहे। मी तर लाडू घेऊन आता आम्हाला साधारण वाजले आहेत 1:30च्या आसपास। तर रात्री 12 ते 3 वाजेपर्यंत खाली जाण्यासाठी बस हे बंद असतात, त्यामुळे आम्हाला 3 वाजेपर्यंत आता इथं वरतीच थांबावं लागणार आहे। चला मग भेटूया। आता आपण जाणार आहोत आज पद्मावती मंदिराचं दर्शन घेण्यासाठी, देवीचं दर्शन घेण्यासाठी। बालाजीचं दर्शन घेतल्यानंतर देवीचं दर्शन घेणे गरजेचं असतं, म्हणून आपण इथल्या देवीचं दर्शन घ्यायला चाललोय। तर आजचा आमचा पहिला लुक पाहून घ्या। पद्मावती टेम्पलला आम्ही आलेलो आहे। इथं आल्यानंतर समजलं मोबाईल डिजिटल वॉच व बॅग हे मंदिरामध्ये अलाउड नसल्यामुळे आम्ही परत येऊन आता लॉकरमध्ये बॅग ठेवून मोबाईल वगैरे लॉकरमध्ये ठेवून दर्शनाला जाणार आहोत। त्याच्यामुळे तुम्हाला आम्ही व्हिडिओ शूटिंग वगैरे मधली दाखवू शकत नाहीये। तर चला तिकडनं आल्यानंतर बघूया। आपण पद्मावती टेम्पलला आलेलो आहे। पद्मावती टेम्पलच्या इथं पण भोजनालय आहे, तर आपण भोजनालयाचा प्रसाद घेण्यासाठी इथं आलोय। पद्मावती देवी टेम्पलचा प्रसाद घेऊया। हा परिसर वेटिंगला आहे, सर्वजण प्रसाद घ्यायला आलेले आहे, त्याच्यामुळे गर्दी आहे। पहिला ब्लॉक गेल्यानंतरला हे सर्व सोडण्यात येतील।
अतिशय सुंदर असं जेवण करून आता निघालो आपण परत पद्मावती देवीच्या मार्केटमध्ये. थोडंसं मार्केट फिरू आणि जाऊया परत रूम साईडला. चला आता संध्याकाळच्या वेळेला आम्ही चाललोय व्यंकटेश्वरा टेम्पलचं दर्शन घेण्यासाठी. हे संस्थानाच्या जवळच आहे. संध्याकाळी मार्केट पण फिरू आणि व्यंकटेश्वर टेम्पलचं दर्शन पण घेऊ. संस्थांच्या इथं वरती दर्शनासाठीचं टोकन भेटतं. तर इथनं टोकन काढून गेलं तर वरती जास्त टाइम लागत नाही. 2-1 तासामध्ये दर्शन होतं. कारण की टोकनचं टायमिंग वगैरे जे आहे ते इथंच दिलं जातं. त्याच्यामुळे त्यानुसार आपण वरती जातो आणि आपल्याला जास्त वेटिंग करावं लागत नाही. त्याच्यामुळे याच्यानंतर जे कोणी याल त्यांनी लक्षात घ्या की टोकन हे संस्थेच्या इथं काढून घ्या रूमच्या ठिकाणी, जेणेकरून तुम्हाला वरती जाऊन जास्त वेळ लागणार नाही. मंदिराचा प्रवेशद्वार आणि आजूबाजूला बघू शकता पूर्ण शॉपिंग लाईन. हे मेन एंट्री गेट आहे. इथनं मध्ये मोबाईल अलाउड नसल्यामुळे पुढची शूटिंग काढू शकत नाही मी. तुम्हाला जर माझे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा, कमेंट्स करा अँड सबस्क्राईब पण करा. धन्यवाद.